कशामुळे तयार झालो ह्या सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तुमका नंतर कळत की कोणी तेका कन्व्हिन्स केला होता. आणि वाटेत ना 1-2 सांता अंकल दिसतले ते तुमका दाखवतोय. इकडे ना बरेच जण खूप छान छान डेकोरेशन करतात आणि हॅलोवीनचा पण खूप छान डेकोरेशन होता. पण राजने माका आणूकच नाही, जेव्हा मी व्हिडिओ करू जाऊया म्हणून सांगितलंय तेव्हा. तर इकडे वाटेत ना ह्या एक चर्च आणि पुढे ना हात दाखव सांता काका उभे असतले दाखवते. राजच्या साईडने पण एकदा येतले, माझ्या साईडने पण एकदा येतले. बघूया कोणते दिसतात पहिले ते. यांच्याकडे पण ह्या लाईट्स लावला तरच तुमका कळताला, अदरवाईज नाही कळायचं. हा मे बी रात्री येताना तुमका दिसत, कारण आता उजेडही हा आणि आय डोंट नो, पण आय थिंक एकान कोणीतरी काढला नसतं तर आज म्हणालो. पण मी हा बघताय सेकंड टाइम, त्यामुळे मला माहित आहे ना की काय नक्की कसा. पण आय थिंक मी लाईट्स असताना बघितले, खूप छान वाटत होता. सो येताना रात्री जर असा तर तासुद्धा मी तुमका दाखवीन. आता पुढे घरात मे बी तिकडे असतात, सो बघूया दिसता काय. मंडळी आता आम्ही एका स्टॉपवर येऊन पोचलो, जिकडनं आमका कोणाक तरी घेऊचा हा. ती कोण ती थोडीशी बिझी आहात, त्यामुळे दाखवूक नाही मिळणार. हा ती इली की तुमका लगेच दाखवत. येऊन आमका एक 5 मिनिटं तरी झाली आहेत, पण त्यांचा काय अजून आवराक नाही हा. त्यामुळे आम्ही वाट बघतो. आणि तोच जर लेट माका झालं असतं ना, तर राजचे रिॲक्शन्स असे असणार होते की अरे बाबा बाबा बाबा, काहीतरी लंकेक जाऊचा आणि उशीर झाला असं झालं असतं. त्याच्या माणसांमुळे लेट होता तेव्हा तो काय नाही बोलायचं. ठीक आहे, ती माणसं थोडीशी खडूसत पण चांगली आहेत, थोडीशी डॅम्बिस आहेत पण तरी चांगली आहेत, थोडीशी मला इरिटेट करतात पण तरी चांगली आहेत. खरं नाही ते इकडे इलेल्या माणसांपैकी ना, जर माझा कोणाशी जास्त पटत असत तर त्यांच्याशी पटता. आणि 1-2 जण असत ज्यांच्याशी माझा खूप छान जमला, हा जमता, किंवा त्यांच्यावर फ्युचरमध्ये बोला नाही, अशी खूप कमी लोक पण असत. कारण मी जास्त तर कोणाशी बोला काही नाही हा, ह्या तितक्याच खरा. मी कोणाकडे फार तर जाणं येणे नाही मला नाही आवडणार. त्यामुळे तर मंडळी काही कारणास्तव आम्ही गाडीतून शिफ्ट होतो. हो, थोडंसं स्ट्रगल आहे, पण ठीक आहे, बघूया कसं काय हा आता. सो जातो आता आणि नंतर दाखवते कोणात. तर मंडळी आम्ही गाडीत शिफ्ट झालो आणि आमच्यावर कोणात दाखवतंय ही 2 जण. तर येस, तर आम्ही सगळी जण आज फिराक जातो. हो, आमच्याबरोबर आणखीन एक मेंबर असलो असतो जर तो इकडे असतो तर, बट तो नाही हा, तो आणि काहीतरी गेलो हा, आणि तो म्हणजे नाथ बाबा, श्रीनाथ. तर बघू तो येत तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आणि काहीतरी प्लॅन करू, ते दाखवू. पण देख बी नाही राहिला, कारण माझ्यासाठी सुद्धा हा सरप्राईज आहे. कारण काही असं ठरलेलं नाही की अमुक जागीच जाऊचा हा, असं जाता जाता काय जा भेटताला हा त्या बघूचा हा. सो पुढे तुमका दाखवते. आम्ही ही सगळी लाईट्स आणि बघण्यासाठी इलं ह्या खुळ्यात आमका काढलं ना. पुढे पुढे गेल्यानंतर
कळताला आता ना त्या तोंडात ना वाफ येतात त्याच्यावर कळत असताना की इकडे किती थंडी आहे. म्हणजे बोला काही धड मात्र इतकी थंडी आहे. पण ती आपल्याकडे ती खाज आहे ह्या फिरायची बघूची. ओ आईस स्केटिंग हा केलं नाही हा मुद्दाम त्याने है ना. क्या क्या वो क्या pond है. फ्रॉक पॉन्ड. Winter it is open, summer it is closed, but you don't have water in it. They just add some water, ice is formed, and then they make it smooth to skate. ऐसा देखते हैं हम अच्छे से. सगळी जण मस्त एन्जॉय करतात खेळून. पुढे जाऊन मी दाखवते. आणि हे लाईट्स आहे. आपल्याकडे स्नो पडून गेल्यानंतर जसं आमच्याकडे ब्लॅक आईस जे का म्हटलं जातं तो ॲक्च्युली रिस्की असता, घसरल्यावर वगैरे लागता. पण हे करतात बिकॉज ही अशी शिकाऊ धरून धरून करतात. हां ते अशी धरून धरून हळूहळू करतात. ही व्यवस्थित करतात. ते एक्सपिरियन्स आले. आणि त्यांच्या महत्त्वाची गोष्ट ते का खाली चाका नाही आहेत, काहीतरी हा वेगळाच आहे. काहीतरी हा वेगळा स्लीप होता. आणि सुरी असतात तशा टाईपचा आता हा. बट हे त्यांची प्रॅक्टिस आहे. हां ही प्रॅक्टिस आहे. ह्या असं सहजच कोणाक नाही जमाचा. एक सपोर्ट करता एक चलता असं. त्याचे पहिले लावलेच आहेत ते वाकडे आहेत. पोरगी एन्जॉय करतली बिकॉज पोरग्यांना पडला तरी काय नाही वाटायचं. हे असं बघताना तुमका खुळ्यासारखे वाटत असतील, पण ह्या प्रत्यक्षात बघून वाव वाटता. करण्याची इच्छा नाही हा, कारण हा तो काका प्रो हा ॲक्च्युली. तो वेगवेगळ्या स्टाईल्सनी करताय. आजोबावर पण बघा टोपी घालून बसले स्केटिंग करतात. क्या हुआ क्या हुआ. हा अरे बाप रे. व्हिडिओ अरे बाप रे. व्हिडिओ नाही माहित नाही. मे बी वो गिर गया बट उठ गया वो. छोटी छोटी पोरगी सुद्धा किती हौशेन करतात. अरे बाबा 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 रे 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 रे. आणि मी ते नाही बंद नाही करू नशीब चालूच होता. ताय पडला. बिना शूज पहन के वो अंदर आना नहीं. वो देखूंगा फुल तो रहेगा ना. आजोबा आजोबा सारखे आहेत पण तरी भारी करतात. अरे ये देखो. चला आता जातो. आणि काय आता बघण्यासाठी थांबवतं लागताय. हा दोघा तिघा जण पडली आहेत माहित ना. घराकडे जाऊन त्यांचा काय होता काय काय दुखताला. घराकडे गेल्यावरच कळताला. चला आता हा हे का फ्रॉक पण ह्याच्यासाठी मे बी म्हटलं असताला. ह्यो एक मजेत हा. तर ह्यो थोडंसं टेन्शनमध्ये हा विचारू. तो थोडंसं टेन्शनमध्ये बट ह्यो बिंदा असता. लय 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 थंडी हा. हातात इतक्यात बर्फ घेतल्यासारखं वाटतं. इतकी थंडी आहे. थांबवते पुढे गेला दाखवते. काय म्हणते. पुढे तिकडे काहीतरी गाणी चालत काहीतरी. हा
इकडे तो चंद्रा, लाइट्स का पैटर्न तिकडे स्टार. तिकडे एक जो बस स्टॉप कसं दिसता इकडे माझ्या बोटाच्या इकडे बोट केला ब्लर होता तिकडनं मेन ट्रेल चालू होता आणि ह्याची एक स्टोरी आ ही काय आ ही मी तुमका पुढे सांगताच. ये जो रोड पे लगा है कोई नहीं हिंदी में बताएंगे तो भी चलेगा. हिंदी अच्छा आते हैं. ओके हाँ शाव्या. ये फ्रीडम ट्रेल है ओके तो आप इसको फॉलो करके यू कैन विजिट ऑल द हिस्टोरिक प्लेसेस इन बॉस्टन. ओके यहाँ के हाँ. जितना भी है वो. Yeah. है वो. So whenever if you see what places to visit in Boston, the first thing you will see is this Boston Freedom Trail. हाँ Great ह्यावरून initiative तुम्ही that you don't need any guide or anyone. You just need to follow this Follow the lines. red bricks which are laid by government. ओके सो पुढे एक काहीतरी प्लेस हा आणि आता थांबवतोय कारण खूप थंडी हा. पुढे गेल्यावर तुमका दाखवते. ये वाला ट्रेन स्टेशन है सामने वाला. ओके किया प्रेस किया. हा आता आमका पलीकडे जाऊचा त्यामुळे तिकडे जो ऑरेंज हात दिसता तो व्हाईट होणार ना तोपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. येस तर व्हाईट झालं तिकडे माणूस इलो सो आता आम्ही चला शकतो आणि आता ह्या झूम होणार नाही त्यामुळे आता जवळ इल्यावरच दाखवतंय. हे बघा हे एवढी मोठी कितली हा चहा ठेवलेली हा वाटतं. हा पण आमची कितली गाडीत ठेवली आम्ही पण चहा आणलेली. आता ही एवढी मोठी कितली आणि त्यातनं वाफ येतात विकत इकडे काहीतरी त्यांचं हिटर असतलो आणि ते बरा करून घेतलेले. माका लिटरली तोंडात बोला ना जाऊ इतकं ओढबीट असे ते घट्ट घट्ट झाले आहेत उलटी होता बाका बाका करता. सही आहे आमच्याकडे काचेची ट्रेन स्टेशन केली तर झाला मग. आणि ह्या असा बॉस्टन ह्या मला लिटरली मुंबई सारखे वाटतं आणि मला लय आवडतं. आमच्या घरापासून लांब नाही तर मी रोज संध्याकाळचं राजला घेऊन इलो असतंय ह्या असं फिराक. मग तू रोज बॉस्टनाक घेऊन येतलं फिराक रोजचा म्हणतोय बिकॉज मला मुंबई सारखं वाटतं म्हणून. हा सो इकडनं फिरत फिरत आता पुढे जातो बघतो काय हा दाखवण्यासारखं काय असेल तर नक्की दाखवी. थंडीमुळे बंद करते आता. हे ॲक्च्युली ब्लॉग्स असत हे काय म्हणतात हे दिशादर्शक असं इंडिकेट करतात हे ब्लॉग्स. हे शोधण्याच्या नादात आणि खूप फिरलो साधा यो क्वीन्सी मार्केट. ओके आमचं हाय होतं आवडला अजून टाईम आहे म्हणून व्हिडिओ बंद करणार होतं. तर इकडे सगळे एक बादले बिल्ले घेऊन माझा माझा येता. हा कोणाचं बॅग घेऊन धुळवाडी ॲक्च्युली. हा पण हा क्वीन्सी फिश मार्केट आहे ना. हा पुढे हो हा ओके. सो इकडे वाजवता आणि दुपारी आतमध्ये जातो काय खाऊ चांगला बघतो आणि नंतर असं दाखवतोय. हा पूर्ण खावकाच आहे. इकडे कॉफी वगैरे आतमध्ये इल्यानंतर लगेच गरम गरम. पूरा चीट डे. हाँ चीट डे एवरीडे. हाँ चीट डे हो गया. कौन सा चीट डे नहीं है वो बताओ. आता इकडे सगळी जण क्रिसमसच्या एकमेकांना विश करतली. खूप छान छान माशा विषयाचा सुद्धा असं स्क्विड्स आहेत. आत्ता ॲक्च्युली फार तर काय दाखवू मिळेल असं वाटत नाही कारण गर्दी खूप आहे आणि लोकांना कॅप्चर करू शकत नाही. त्यामुळे पुढे गेल्यावर किंवा मध्येच काही दाखवण्यासारखं असं दाखवतात. आता एक गंमत दाखवते फ्रूट सॅलड या लाफिंग सुद्धा इकडे पण लावतं. बंद करून जातं तिकडेच काहीतरी छान येतं. हा मिक्स छान आहे होय. पण
इंडियन्स खाऊ शकतात अशा पण बरेच गोष्टी असतात. तिकडेच काय चायनीज पिझ्झा लावलेले आहेत बघा वरती. व्हेज नॉनव्हेज सगळा. लोकांची कॉफीच्या दुकानांमध्ये वगैरे खूप गर्दी आहे कारण थंडी भरपूर असल्यामुळे. आता सध्या फक्त तुम्ही बघा, मी काय बोलणार नाही. आम्ही ह्या काय काय ये क्या है निखिल भैया ये वाला हा डॅम्बिस आहे हो ना. मोठे शिंपले असतात ना त्याचा काहीतरी स्टफिंग करून पावात घालून दिलेला हा. हाँ हमारे शिंपले बोलते हैं ना तो मैंने वैसे बोला मराठी में बोला. लॉबस्टर हा ते का आणखीन काहीतरी आतमध्ये सॉसेस घालून हा लॉबस्टर रोल हा आतमध्ये तरी त्यांचे सॉसेस आणि वरती फ्राय केलेलं लॉबस्टर हा. आणि ह्या कुर्ल्याचा जो मांस काढून त्याचे कटलेट टाईप बनवलेला हा. सगळा छान हा. त्यांनी लिंबू दिला पण कोणीच लिंबू पिळून घेऊन नाही. याच्याला काही तिखट नाही. इकडे सगळं नॉर्मल मिळतं. आणि काय कोक घेतलो आईस्क्रीम घेतला आणि हा व्हेज ज्याच्यात फक्त घासपूस आहे कारण का नॉनव्हेज नाही खरा आम्ही खातो. आता आम्ही श्राव्या आणि निखिल या दोघांका सोडून आम्ही आमच्या घराकडे जातो. आम्ही सगळं फिरलो होतो तुमका दाखवलं. ह्याच्यापेक्षा जास्त काही दाखवण्यासारखं नव्हता. नुसते झाडांका लाईट गुंडाळलेली होती एवढाच होता. त्याच्या पलीकडे काही नव्हता. पण आता वाटेतून जाताना ना स्पीड लिमिट थोडी कमी असतात त्यामुळे मे बी मी दाखवू शकतोय. तर जेवढा मी दाखवू शकते तेवढं मी तुमचं डेकोरेशन दाखवतोय. हॅलोवीनच्या वेळेस त्यांनी इतक्या मस्त केलेलं नी ना अक्षरशः नरकासूर उभे केलेला नाही आणि इतके छान वाटत होता. पण मग आता दाखवूक मिळालं नाही. आय डोंट नो पुन्हा मी कधी दाखवू शकतोय नाही माहित नाही मला. बट येस मी तुमका आता ह्याचा क्रिसमसचा डेकोरेशन दाखवतोय. माहित नाही मी कितपत दाखवू शकते पण प्रयत्न नक्कीच करीन. आणि छान करतात त्यामुळे दाखवते कारण तिकडे सगळ्यांची प्रायव्हेट घरं आहात आणि त्यांना व्यवस्थित अंगण वगैरे हा. सो त्यांना आता खळा हा तर त्यांना व्यवस्थित सगळं करूक मिळता. किंवा त्यांचं लोटो वगैरे जो असा तो व्यवस्थित हा. लोटो म्हणजे घराच्या बाहेरची थोडीशी जागा असता जी घरात एंटर करता करता जो बाहेर असतात तो लोटो ते तिकडे त्यांना व्यवस्थित डेकोरेशन करूक मिळतं एका घराचं तसं हा. तर हा पण लोटो जे का बाहेर नसतं ते काय हो ना. तर ठीक आहे आता मी ह्याच्याबरोबर हात घालत बसला ना तर ता सगळा मी स्वतःला त्यामुळे मी आता दाखवते. स्पीड लिमिट कमी असल्यामुळे दाखवणं थोडंसं शक्य पण हा. त्यामुळे बघूयात आता काय काय दिसतात. छान आहे ना सगळीकडे. हा
तर मंडळी आम्ही घराकडे पोचलो आणि असं ठरवलेलं की मग अशी व्हिडिओ थांबवायचो. बट आत्ता एक रिझन मिळाला, म्हणजे ॲक्च्युली तो एंडच होतो, कारण मी येता फक्त ते क्रिसमसचे व्हिडिओज, डेकोरेशनचे व्हिडिओज दाखवणार होते आणि चला संपला. तर आज ना ॲक्च्युली जी गोष्ट मी तुमका आता दाखवते ती गोष्ट 12 वाजता वगैरे होणार होती, बट आता लवकर झाली हा. आणि त्या दिवशी मला तुमका दाखवूक मिळालं नव्हता, तर आत्ता दाखवतोय काय आता. तर स्नो पडता आणि लिटरली पावसासारखं पडता. आत्ता जस्ट चालू झालो, आम्ही आत्ताच घराकडे गेलो, तुमका काय माहिती. खूप मस्त पडतं. असं पडताना मी पहिल्यांदाच बाहेर येतोय आहे, कारण त्या घराकडे असताना तर गॅलरीतनंच बघत होतो, बाहेर येऊक नव्हतं. राजासाठी कॅब घेऊन गेलो. येस घालतोय, ट्रायपॉड लावतोय. मी असा चालू स्नोमध्ये पहिल्यांदाच बाहेर येलो आहे, नाहीतर आम्ही कधीच बाहेर नाही यायचो, कारण खूप थंड लागता आणि येताना तर बऱ्यापैकी कुडकुडा निघायच आहे, पण तरी सुद्धा थोडा वेळ येते. खूप गारा, पण ही संधी पुन्हा येतली की नाही मला माहीत नाही, कारण दिवसाचं पडता तेव्हा आम्ही काय बाहेर खूप थंड 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 खूप असं लागतं. आणि आता राजमागा पडवायच्या आधी मी आतमध्ये जात आहे. मग काही व्हिडिओच्या निमित्तानं बाहेर येऊन मिळाला आणि म्हणून तो का ओरडाक नाही. खूप मस्त वाटतं ह्या असा फ्युचरमध्ये आणि कधी एक्सपिरियन्स करून मिळाला नसता. पण आज जाण्याचा खरं तर मन नाही आहे माझा, बट तरी जाऊचं लागतं कारण ऑप्शन नाही हा. कारण थंडीमुळे पुन्हा आजारी होतो नाही. एकतर माझे 4 दिवस कान दुखत होतो, त्या दिवशीच्या स्नोमध्ये केलेली मजा. आणि बाहेर खरं तर खूप उजेड झालो हा, दाखवते. अंधार हो तर आता उजेड झाला आणि सगळा वाईट वाईट झालं आणि त्यामुळे असं दिसतं सकाळ झाल्यासारखी वगैरे किंवा खूप संध्याकाळ असतं तसं काहीतरी वातावरण झालं. आता रात्रीचे 10 वाजले समथिंग, स्पेल कन्फर्म करते. तर रात्रीचे 10 झाल्यात. पहिलं टाईम कन्फर्म केलं आणि मग सांगते आता आत जाते, कारण आता खूपच थंड लागतं. आत हीटर लावलं त्यामुळे ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या कसा तसं काय दाखवत आहे. तोपर्यंत बाय बाय.